ठरलं तर वाय ॲक्सिसला येतो स्ट्रेस, इथं एक्स ॲक्सिसला येणार आहे स्ट्रेन. इथून जे आपली कर्व सुरू होते बरोबर इथपर्यंत आली की तो ओ टू ए हा असतो प्रोपोर्शनल लिमिट. एच्या पुढं गेला थोडासा बी पॉईंट आला, हा असतो आपला इलॅस्टिक लिमिट. इथून इथपर्यंत जर पाहिलं हा आपल्याला बनून जातो परमनंट सेट. बीच्या पुढं जर गेली कर्व इथं सीला असतो अप्पर इल्ड पॉईंट, डीला असतो लोअर इल्ड पॉईंट. आणि जसा पॉईंट इथं आला हा ई पॉईंट हा आहे आपला अल्टिमेट स्ट्रेस. याच्यावर लोड मटेरियल सहन करू शकत नाही. आणि याच्या पुढं जर गेलं तर स्ट्रेन गोज ऑन इन्क्रीजिंग अँड ॲट द फायनल पॉईंट एफ मटेरियल ब्रेक्स अवे. अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायची. ओ टू एच्या दरम्यान प्रोपोर्शनल लिमिट म्हणजे हुक्स लॉ इज ॲप्लिकेबल. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. बीच्या पुढं प्लास्टिक झोन, बी पॉईंटच्या इकडं इलॅस्टिक झोन. सर्व करून जा. ओके.